नमस्कार. वेद मान्सूनचा या पुस्तकाचा लेखक मान्सून अभ्यासक कैलास आव्हाड आज आपल्याला ह्या पोस्टद्वारे हाय अलर्ट कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये असणार आहे याबद्दल माहिती देणार आहे. तर चला आपण आपल्या नेहमीप्रमाणे विंडो ॲपमध्ये जाऊया आणि विंडो ॲपमधून मान्सूनचा जोर यावर्षी अवकाळीचा जोर 25 तारीख म्हणजे आता 2 दिवसापर्यंत अवकाळीचा जोर कुठे कुठे राहणार आहे ते पाहू. 25 मे पासून आपलं रेग्युलर रोहिणी नक्षत्र चालू होणार आहे आणि त्यानंतर 7 जूनला मृग नक्षत्र चालू होईल आणि आपण जी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे त्याआधी अवकाळीचा कहर अवकाळी कुठे कुठे मोठ्या प्रमाणात पडणार आहे ते बघूया. आता हे बेळगाव ते मुंबई इथे गोवा आणि गोव्याच्या भागामध्ये आणि शेजारी कोल्हापूर सांगली या भागामध्ये चक्रीवादळाचा इफेक्ट आता आज 23 तारीख 2 वाजता 2 ते 3 या दरम्यान 4 वाजेपर्यंत आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये जे हे चक्रीवादळ हे घुसायला सुरुवात झाली. घुसायलामध्ये आता जवळजवळ त्याने 80% भाग त्याचा वादळाचा 80% भाग तो महाराष्ट्राच्या एरियामध्ये शिरण्यास सुरुवात झालेली आहे. तर यानुसार महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे हाय अलर्ट राहणार आहेत ते आपण बघूया. हाय अलर्ट राहण्याची ठिकाणे जी आहेत ती याच्यापासून आता ही आज 23 तारीख आणि 23 तारखेनंतर आता 4 वाजलेले आहेत. यानंतर हळूहळू आपण पाहूया का मान्सून हा वादळी पाऊस हा कुठे कुठे जोरदार इफेक्ट करणार आहे ते बघूया. आता हा आपल्याला कोकणच्या भागामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये दिसत आहे. आता हा कोकणच्या भागामध्ये दिसत असताना हा जो भाग आहे इथे तुम्हाला सध्याच्या क्षणाला जोरदार पाऊस दिसणार आहे. आता सध्या जे आहे 24 नंतर हा मान्सून म्हणजे हाय अलर्टमध्ये राहण्यासाठी आपल्याला कुठल्या तारखेपासून सुरुवात करावी लागेल तर मी म्हणेन ती आजपासून आणि आत्तापासूनच करावी लागणार आहे. आता हा पाऊस पडून किती पडणार हे जर आपल्याला पाहायचं असेल तर ह्या पावसाचा आता हे कोल्हापूर हुबळीमधून आता हे सोलापूर आणि कोल्हापूरच्या मध्य भागामध्ये चक्रीवादळाचा सेंटर गेलेला आहे. मात्र त्याच्या मागून येणारा हा जो पाऊस आहे हा आपल्याला इथून सुरुवात दिसत आहे. आता हा 24 तारखेला इथे त्याचं प्रमाण कमी आहे. मात्र 24 तारीख सुरुवात संध्याकाळी हा कोल्हापूर मध्ये हा जो भाग दिसत आहे हा पणजी गोवा हा जो भाग दिसत आहे सावंतवाडी आणि पणजी इथे अतिवृष्टीला सुरुवात होत आहे. त्याच्यानंतर हुबळी नंतर आता महाराष्ट्रातील मुंबईपर्यंत हा पाऊस दिसणार आहे. हा रत्नागिरी रायगड आणि या भागापर्यंत हा पाऊस दिसत आहे. आता इथून याच्यानंतर ही वादळ जसं पुढे जाईल तसं हा पाऊस आता कशा पद्धतीने वाढत जातोय ते आपण बघूया. हा इथे एकदा गेल्यानंतर त्याचा हाय अलर्टनेस पावसाचा जो हाय अलर्टनेस हा 24 तारखेपासून सुरू होतोय. तर तो आता किती वाजेपर्यंत चालू होतो ते किती तारखेपर्यंत चालू होतो ते आपण बघूया. आता याच्यामध्ये हाय अलर्टमध्ये कोल्हापूर हुबळी सोलापूर इकडे नांदेडचा काही भाग सोलापूर मुंबई त्याच्यानंतर पुणे सांगली सातारा या भागामध्ये अत्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आता अत्यंत जोरदार म्हणजे तरी किती हे आपण याच्यानुसार पाहूया. हा जवळजवळ 70 ते 80 किंवा 110 मिलीमीटर पर्यंत सुद्धा पाऊस पडू शकतो आणि यामुळे मुंबई सातारा पुणे हा जो भाग आहे या भागामध्ये आता हळूहळू या वादळ आणि या पावसाचा इफेक्ट इथं सुरू होऊ राहिला आहे आणि तो पाऊस किती तारखेपर्यंत असेल हे आपण बघून घेऊया. हा पाऊस आपल्याला 29 तारखेपर्यंत हा
मुंबई, पुणे, रत्नागिरी, अहमदनगर, सोलापूर, सांगली, पुणे, सातारा या भागामध्ये दिसत आहे. आणि तो पाऊस आता 31 तारखेला या भागातला पाऊस कमी होऊन हा पुढे पुढे सरकत जाणार आणि तो महाराष्ट्रातल्या या इकडच्या भागामध्ये त्याचं प्रमाण वाढत जाणार आहे. आता 29, 30 आणि 30ला हा आपल्याला महाराष्ट्रातील नागपूर वगैरे या भागामध्ये, जळगाव आणि अमरावती, शेगाव या भागामध्ये तो तुम्हाला 29 तारखेनंतर आता दिसायला सुरुवात होत आहे. आता 29 तारखेला तो अमरावती, जळगाव या भागामध्ये, अकोला, नागपूर या भागामध्ये 27 तारखेला तिथे एंटर करणार आहे. 26 तारखेला एंटर करून तो 29 तारखेपर्यंत या भागातही पाऊस पडेल. आणि त्यानंतर मात्र 29ला आपल्या महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होऊन ते जवळजवळ 10 जून ते 15 जूनपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे. तोपर्यंत हा 25 मे पर्यंत असलेला अवकाळीने महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, मुंबई, पुणे, अहमदनगर हा जो भाग आहे, तर सांगली, सातारा ही जी या सर्कलमधली पश्चिम महाराष्ट्रातली जिल्हे आहेत यांना हाय अलर्टचा इशारा देण्यात येत आहे. आणि तो आजपासून पाळायला सुरुवात करावी. आपले काही कार्यक्रम, आपले लग्न समारंभ, जागरण, गोंधळ हे जे आपले रीतिरिवाज आणि प्रथा आहेत या सुरक्षितपणे आणि अत्यंत काटाकाळजीने पाळाव्यात. कारण कुठल्याही क्षणी ह्या भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातल्या भागामध्ये कुठल्याही क्षणी ढगफुटीपेक्षाही जास्त तीव्र गतीने पाऊस होण्याची शक्यता आहे. कारण हा पाऊस हा रेग्युलर आणि ज्याला आपण मान्सूनी पाऊस म्हणतो या सदरात नसून वादळातला पाऊस असल्यामुळे वादळ, वारे, पाऊस आणि तो ढगफुटी किंवा त्याहीपेक्षा डबल तीव्र गतीने पडण्याची क्षमता असल्यामुळे आपण सर्वांनी जवळजवळ मुंबई, कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीचा पश्चिम भाग आणि सह्याद्रीच्या पूर्व भागातील लोकांनी अतिदक्षतेची काळजी घ्यावी. कारण पाऊस हा, अवकाळी हा हत्तीच्या सोंडेसारखा पडण्याची क्षमता आहे. म्हणून सगळ्यांनी काळजी घ्यावी. जय हिंद, जय भारत.